मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये आपण आमंत्रित केलं आहे सावरकर स्मारक संचालित म्हणजे सावरकर स्मारक जे दादरला आहे त्यांच्यातर्फे सावरकर IAS स्टडी सर्कलचे संचालक आहेत श्रीयुत महेश कुलकर्णी सर यांना आज आपण आपल्या गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये आमंत्रित केलेलं आहे, जे आपल्याला आज NDA आणि CDS या परीक्षांविषयी माहिती सांगणार आहेत. तर सुरुवातीला महेश सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मला वाटतं तुमची दुसरी वेळ आहे आपल्या आचार्य 90 FM वर स्टुडिओमध्ये यायची आणि सरांनी आधी पण खूप मार्गदर्शन केलं होतं. विविध विषयांवर त्यांची चर्चासत्र सावरकर स्मारकामध्ये होतच असतात. त्याच्याही YouTube लिंक्स अवेलेबल आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता. आणि आज आपल्याला महेश सर CDS आणि NDA बद्दल माहिती सांगणार आहेत. तर तुमचं स्वागत आहे आमच्या आचार्य कॉलेजमध्ये आणि आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. सर, सुरुवातीला आपण NDA पासून सुरुवात करूया, म्हणजे नॅशनल डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीच्या बद्दल. तर म्हणजे नेमकं ही डिफेन्स अकॅडमी काय आहे आणि त्याचं नेमकं स्वरूप काय आहे? बघा, आपल्या देशाला संरक्षण दल हे अत्यंत महत्वाचे आहे. आपण बाकी सगळ्या गोष्टी हायर करू शकतो, परंतु संरक्षण दल जर हायर केलं तर त्याचे परिणाम आपण बघितले. ईस्ट इंडिया कंपनीने जे काही केलं होतं ते, त्यामुळे ही सर्व्हिस आपलीच असली पाहिजे. तर ह्या अनुषंगाने सैन्य दलामध्ये अधिकारी घडवण्यासाठी म्हणून जी संस्था आहे तिचं नाव आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. बघा, गंमत अशी आहे की हे आपल्या महाराष्ट्रात आहे. खडकवासला नावाचं ठिकाण आहे पुण्यामध्ये. तर त्या ठिकाणी ही नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे आणि 12वी नंतर इथं जाऊन ग्रॅज्युएशन जे आपले पदवीधर शिक्षण आहे हे इथं सगळं घेता येतं. पण हे करताना ते सैन्य दलातले अधिकारी ह्या अर्थाने मुलांना तिथं घडवलं जातं आणि त्यालाच नाव आहे NDA. तर आपण आता सैन्य दलात जाण्यासाठी म्हणजे नुसतं सैन्यात भरती नाही तर अधिकारी म्हणून जाण्यासाठी काय करायचंय याविषयी ही माहिती ही जास्ती उपयोगी असेल. आता ते स्वरूप म्हणजे नेमकं काय असतं, म्हणजे कुठल्या कुठल्या विषयांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो त्याविषयी थोडंसं सांगा. ओके. बघा, सगळ्यात पहिलं आहे की तुम्ही 12वीत असताना ही परीक्षा पहिल्यांदा देऊ शकता. ह्याचे 2 परीक्षा असतात. एक असते सप्टेंबर महिन्यात आणि दुसरी असते एप्रिल महिन्यात. तर आर्ट, सायन्स, कॉमर्स कुठली फॅकल्टी तिन्ही साईडची मुलं ही परीक्षा देऊ शकतात. परंतु जर तुम्हाला एअरफोर्स आणि नेव्ही या ठिकाणी जर जायचं असेल तर फक्त सायन्स स्ट्रीमच लागतो. आर्मीसाठी जायचं असेल तर आर्ट्स कॉमर्स दोघांना पण त्याच्यामध्ये घेता येतं आणि सायन्सवाले आहेतच. आता याचं स्वरूप बघा कसं आहे की याचे टप्पे आहेत. पहिल्याला म्हणायचं लेखी परीक्षा, दुसऱ्याला म्हणायचं SSB इंटरव्ह्यू आणि तिसऱ्याला म्हणायचं मेडिकल. जरी तिसरा टप्पा शेवटी असला तरी एक काय म्हणतात त्याला एक मार्गदर्शन एवढं करेन की तुमचे जे फॅमिली डॉक्टर असतील ज्यांना तयारी करायची तर त्यांनी फॅमिली डॉक्टरकडे जाऊन सामान्य ज्या चाचण्या आहेत म्हणजे ज्या त्या फॅमिली डॉक्टर त्यांच्या दवाखान्यातच करू शकतात अशा चाचण्या तुम्ही आधी करून घ्या. म्हणजे उदाहरणार्थ सावधान पोझिशनला उभे राहिल्यानंतर गुडघे चिकटायला नकोत एकमेकांना. तर ह्या ज्या चाचण्या आहेत, कारण खूप मुलांची इच्छा असते पण असं काहीतरी असेल त्यांना माहीतच नसतं आणि त्यांचा नियम असा आहे की तुम्ही रँक 1नी जरी पास झालात आणि मेडिकलमध्ये डिस्क्वालिफाय तर डिस्क्वालिफाय. तर म्हणून ज्या सामान्य चाचण्या आहेत त्या करून घ्याव्यात. अदरवाईज त्या चाचणीचा खर्च एवढा प्रचंड आहे तर त्यामुळे मी तुम्हाला ते सल्ला देणार नाही. आता पहिला टप्पा जो आहे परीक्षा, त्याच्याबद्दल आपण एक थोडक्यात मी सांगतो माहिती. 2 पेपर असतात. बरं, हे सगळं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतात त्या प्रकारामध्ये असतं. बहुपर्यायी प्रश्न असतात म्हणजे ABCD पैकी आन्सर सिलेक्ट करायचं असतं. पेपर इंग्लिशमध्ये असतो आणि हिंदीमध्ये असतो. पण आपण इंग्लिशवरच फोकस करणार आहोत कारण ती हिंदी आपल्या लोकांना जमत नाही. म्हणजे मी स्वतः बघितलं होतं पण ते हिंदी सोडून परत इंग्लिशवरच आलो मी. आता याच्यामध्ये काय काय बघूया. तर पहिला पेपर जो आहे तो 300 गुणांचा आहे. तो फक्त गणिताचा आहे. शाळेत असल्यापासून हा माझा शत्रू विषय आहे त्यामुळे इकडे जायचा प्रश्न नाही. पण तुम्हाला इथं ज्यांना जायची इच्छा असेल, जरी तुम्ही आर्ट्सला गेला असेल तुम्हाला माहिती आहे तर आर्ट्सला पण गणित हा विषय घेता येतो, कॉमर्सला पण गणित विषय घेता येतो. तर इथं जे गणित लागतं हे साधारणतः 13वीच्या लेव्हलचं गणित आपल्याला तयारी करावी लागते. म्हणजे आता बघा, लक्षात घ्या, 11वी 12वी 2 वर्ष आहेत आणि 13वीच्या वर्षाचा थोडाफार भाग एवढ्या लेव्हलचं गणित करावं लागतं. हे 300 गुणांचा पेपर असतो आणि 50% पासिंग आहे. म्हणजे तुम्हाला 150 गुण मिळालेच पाहिजेत, नाहीतर दुसरा पेपर ते लोक चेकच करणार नाहीयेत. तर त्यामुळं
पहिला महत्वाचा भाग असणार आहे तुम्ही गणितात एक्सपर्ट होणं आवश्यक आहे, ज्याच्यात लिमिट्स, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, त्याच्यानंतर कोनिक्स इत्यादी इत्यादी सगळे प्रकार आहेत. तर तुम्ही याचं जे संकेतस्थळ आहे, सगळ्या परीक्षांचं संकेतस्थळ एकच असतं, upsc.gov.in. कारण ह्या परीक्षा सगळ्या युपीएससी मार्फत घेतल्या जातात, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर त्यामुळं upsc.government आहे, gov.in इंडिया. तर या अर्थाने लक्षात ठेवायचं. तर ह्या साईटवरती तुम्हाला सगळी माहिती मिळणार, पण लक्षात ठेवा सरकारी साईट आहे, 4 डिपार्टमेंट फिरवल्याशिवाय तुम्हाला हवी ती माहिती मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला सगळीकडे व्यवस्थित क्लिक देत 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 माहिती गोळा करायची. तर एनडीए साठी पहिलं तुमचं हे 300 मार्काचा मॅथ्सचा पेपर आहे. दुसरा पेपर आहे तो 600 गुणांचा आहे. ह्याच्यात 200 गुण हे इंग्लिश भाषेसाठी आहेत. आता खरोखर मला प्रश्न पडतो, 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला का? कारण आम्ही इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवलं आणि इंग्रजीचं भूत आमच्या मानगुटीवरच बसलं. मी कपडे पण इंग्रजांसारखेच घालतो. मला 10 सरळ मराठी वाक्य बोलता येत नाही. तुम्ही शोधून बघा तर तुम्हाला इंग्लिश शब्द त्याच्यात कितीतरी सापडतील. मध्यंतरी एका कन्नड कार्यक्रमाला जायचा योग आला होता. कन्नड भाषा मला अजिबात समजत नाही, पण मला थोड्या वेळाने लक्षात आलं की त्याच्या निवेदिका आहेत, ते जे काय बोलतात ते मला कळतंय व्यवस्थित. मग लक्षात आलं की त्यांच्या भाषेमध्ये निवेदनामध्ये इतके इंग्लिश शब्द आहेत की ते कुठच्या विषयावर बोलतात ते मला कळतंय. तर तशी आपण म्हणूया फार तर संपर्क भाषा, पण इंग्लिशची गरज आहे. तर 200 गुणांचा पेपर जो आहे, म्हणजे आता हे जे 600 गुण सांगतोय पेपर 2 मधले, त्यात 200 गुण इंग्लिशचे आहेत. आता ह्याच्यात काय असतं, तर सगळ्यात पहिलं ग्रामर. म्हणजे आता काय असतं की भारतातल्या वेगवेगळ्या भागातून मुलं इथं येणार असतात. त्यातही ज्याला आपण म्हणतो की जे इंग्लिश मिडियम मध्ये शिकलेले नाही आहेत हेही भरपूर संख्येने असतात. तर त्यामुळं तुम्हाला व्यवस्थित इंग्लिश येतं की नाही ही चाचणी घेतली जाते. तर मग त्यासाठी स्पॉट द एरर नावाचा प्रकार असतो. म्हणजे वाक्य दिलेले असतात, 4 ठिकाणी अंडरलाईन असतात, मग कुठं चुकीचं आहे ते ओळखायचं. आता यानंतर मग समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, मग समुदायवाचक नाम काय आहे किंवा असं काय काय, म्हणजे थोडक्यात ग्रामरचा रिलेटेड एक पार्ट आला. त्याच्यानंतर दुसरा जो भाग असतो तो म्हणजे शॉर्ट पॅसेजेस, की तुम्हाला आकलन शक्ती किती आहे, म्हणजे इंग्लिश वाचून तुम्हाला त्यातलं कळतंय काय काय. तर ह्याच्यासाठी शॉर्ट पॅसेजेस आणि नंतर लॉंग पॅसेजेस, असं मिळून 200 गुणांचं. पण हे सगळं बहुपर्यायी प्रश्न या स्वरूपाचं असतं. आता उरले 400 गुण. आता ह्या 400 गुणात आपले समर्थ रामदास स्वामी जे म्हणतात की शहाणे करून सोडावे सकळ जन, तर तो प्रकार आहे. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मगाशी जो तुम्ही प्रश्न विचारला होता की आर्ट्सच्या मुलांना येईल का, तर त्यांना 12वीच्या लेवलचं सायन्स ह्या रीतीने आलं पाहिजे. तर त्याप्रमाणे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, नंतर पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स. आता सायन्सच्या मुलांना काय तयारी करावी लागणार, तर आर्ट्सचे विषय की हिस्ट्री. आता हिस्ट्रीचे 2 पेपर असतात, एक म्हणतो आपण इतिहास आणि दुसरं नाव आहे भारतीय स्वातंत्र्य लढा, तर नॅशनल फ्रीडम स्ट्रगल. हा दुसरा नागरिक शास्त्र ना, नाही स्वातंत्र्य लढा, 1857 पासून ते 1947 पर्यंत. नागरिक शास्त्र जे म्हणाला ते पॉलिटिकल सायन्स, इंडियन पॉलिटी या नावाखाली तो पुढचा विषय आहे. मग अर्थशास्त्र आणि एवढं सगळं झाल्यानंतर इतिहास झाला, भूगोल झाला, भूगोल पण आहे. हे सगळं झाल्यानंतर शेवटी प्रश्न पडतो, बाबा आजचं ज्ञान तुम्हाला हवं की नको, मग त्याला म्हणायचं करंट अफेअर, सद्य घडामोडी. आणि हे असे सगळे मिळून जे 10 विषय आहेत हे तुम्हाला 400 गुणांसाठी आहे. आता ह्याच्यासाठी एक चांगली गोष्ट अशी असते की सरासरी 17-18 गुण प्रत्येक विषयाचे वाटप झालेले. तर ते तुम्ही संकेतस्थळावर बघा, त्याच्यावर तुम्हाला ही माहिती मिळेल की प्रत्येक विषयाला वॅटेज किती गुणांचं त्यांनी दिलेलं आहे. इथे एवढंच चांगली गोष्ट आहे की वॅटेज फिक्स असतं की 17 गुण बायोलॉजीवर येणार, तर 17 गुणांचा बायोलॉजीचा प्रश्न असणारच त्याच्यात. तर या पद्धतीमध्ये पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 1चे 300 मार्क, पण लक्षात ठेवा 150 मिळाले तरच पुढचा पेपर चेक होणार आहे तुमचा. दुसरा गुण आहे ते 600 गुणाचा पेपर आहे, त्याच्यात किती मिळाले या दोघांची टोटल केली जाते. म्हणजे 900 पैकी तुम्हाला किती गुण मिळाले आणि मग त्यावर आधारित तुम्हाला पुढच्या लेव्हलसाठी ते बोलवतात. त्याला म्हणतात SSB इंटरव्ह्यू, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. आता इथून पुढे लक्षात घ्या, थिअरी पार्ट तुमचा UPSCने घेतलेला आहे
पण आता तुम्हाला डायरेक्ट त्या डिफेन्सवाल्यांच्या हातामध्ये दिलं जातं. SSB इंटरव्ह्यू साधारणतः जबलपूर नावाची जागा आहे मध्य प्रदेशात, किंवा आता ज्याचं नाव बदललेलं आहे प्रयागराज म्हणतात, अशा ठिकाणी कुठेतरी तुम्हाला SSB इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जातं. जर तुम्ही इथं क्वालिफाय झाला असाल तर. आता जेव्हा तुम्ही क्वालिफाय होता, SSB ला जाता, तिथं महत्वाची गोष्ट असते की त्यांनी दिलेली सगळी डॉक्युमेंट घेऊन बरोबर जायचं. रेल्वे स्टेशनवरती तुमची डॉक्युमेंट चेक केली जातात. जर डॉक्युमेंट्स पैकी एखादं जरी मिसिंग असेल तरी तुम्हाला सांगतात मागच्या रेल्वेने निघून जा. तुम्हाला ते जीपमध्ये बसायला देत नाहीत. आणि नंतर तुम्ही कायम डिस्क्वालिफाय होता. म्हणून जाताना सगळी डॉक्युमेंट असतील तरच जायचं. मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला ते गाडीत बसवणार आणि मग त्यांच्या सेंटरवर घेऊन जाणार. मग डे फर्स्ट असतो तुमचा, ज्याच्यात साधारणतः ते म्हणतात त्याला एक चित्र दिलेलं असतं. त्या चित्राचं वर्णन तुम्हाला करायचं असतं. सायकोमेट्रिक अनालिसिस असं या प्रकाराचं नाव आहे. मग ग्रुप डिस्कशन वगैरे असं त्या चित्रावर आधारित असं असतं. मग तुमचं ते मूल्यमापन केलं जातं. साधारणतः जे वेल नोन मानसोपचार तज्ज्ञ असतात तर त्यांच्याद्वारे तुमचं अनालिसिस केलं जातं. आणि मग हा महत्वाचा फिल्टर असतो. ह्यानंतर जर तुम्ही क्वालिफाय झालात तर उरलेले 4 दिवस तुम्ही तिथंच राहणार आहात. अच्छा. अदरवाईज ज्याला म्हणतो आपण कॉन्फरन्स आउट, की पहिल्या दिवशीच तुम्ही तिथून बाहेर पडलात. आता उरलेल्या 4 दिवसात तुम्हाला तुमची प्रतिमा अशी करायची असते की मिस्टर डिपेंडेबल. शेवटच्या दिवशीचा महत्वाचा भाग असतो इथं साधारणतः. तो असा असतो की तुम्हाला एक टास्क दिली जाते आणि त्यासाठी 5 जणांची टीम बनवायची. आता तुम्ही सगळेजण बरोबर आहात. तुमच्या छातीवर एक बिल्ला असतो लावलेला. प्रत्येकाची आयडेंटिटी बिल्ला क्रमांकाप्रमाणे असते. आता तुम्हाला काय दिलेलं असतं त्याने की ही टास्क करायची तर तुम्ही स्वतः आणि अन्य 4 जण तुम्हाला गोळा करायचे. तर त्यांची नावं द्या. आणि मग त्यात स्वाभाविकच आहे की तुम्हाला जो बरोबर आपल्या असावा वाटतो की हा माझ्या बरोबर असेल तर मी जिंकेन, तशी प्रतिमा ज्याचा नंबर जास्ती येईल तर तो एक महत्वाचा भाग आहे त्याच्यात. यानंतर बऱ्याच जणांना वाटतं की डिफेन्सला जायचं म्हणजे तुमची शारीरिक क्षमता खूप चांगली असली पाहिजे. तर प्रश्नच नाही, शारीरिक क्षमता हवीच आहे. पण क्षमता जी असते तर ती म्हणजे त्याला गुण आहेत. त्याला म्हणतो आपण फिजिकल त्यांची टेस्ट घेतली जाते. तर 15 ऑब्स्टॅकल्स तुम्हाला पार करायची आहेत. म्हणजे जसं गाठ बांधलेली रोप असते त्याच्यावर चढायचे, किंवा ते तुम्ही कधीतरी टाकेशीच कॅसल वगैरे असले प्रकार जर बघितले असतील की ते दोरीला एका बाजूला धरायचं आणि लोंबकळत दुसऱ्या बाजूला द्यायचं, किंवा अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी आहेत. आजकाल युट्यूबवर बरेच SSBचे व्हिडिओज बघायला मिळतात, तर तुम्ही ते बघा. 15 पैकी 10 ऑब्स्टॅकल तुम्हाला करायचे असतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं, ऑब्स्टॅकल पूर्ण करणं महत्वाचं नसतं, की तुम्ही ऑब्स्टॅकल सिलेक्ट कशी करता, तुमचा अप्रोच काय आहे. तर अशा काही गोष्टी आहेत. हा झाला SSB इंटरव्ह्यूचा भाग. तर SSB मध्ये फिजिकल हा एक भाग आहे. संपूर्ण SSB म्हणजे काही फिजिकल असं नाही. आणि मग ह्यानंतर जर तुम्ही क्वालिफाय झालात, आता SSB 900 गुणांचा आहे आणि 900 गुण तुमचे थिअरीचे. अशा 1800 गुणापैकी जे टॉपर असतील त्यांना मेडिकलसाठी बोलावलं जातं. मेडिकल ही खूप कठोर असते. म्हणजे MRI पासून सगळ्या गोष्टी ते बघतात आणि त्या सगळ्यातून कलर ब्लाइंडनेस वगैरे अशा बऱ्याच गोष्टी, कारण शेवटी ते अधिकारी म्हणून तुम्ही जाणार आहात आणि तुम्हाला वेगवेगळ्या एक जबाबदारीचं मानाचं असं ते पद आहे. आणि वेगवेगळ्या ड्रास्टिक कंडिशनवर तुम्ही किती सर्व्हाइव्ह होऊ शकता. तर त्यामुळे ही जी मेडिकल आहे, ही मेडिकल जर क्वालिफाय झालात तर तुम्हाला मग नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये प्रवेश मिळतो. आता इथं प्रवेश मिळाल्यावर तुम्हाला ग्रॅज्युएशन हे इथं तुम्ही इथून करणार आहात तुमचं. आणि ग्रॅज्युएशन होता होता तुम्हाला हे सगळं ट्रेनिंग हे दिलं जातं. हे अतिशय उच्च दर्जाचं ट्रेनिंग असतं. आणि त्याचबरोबर तुम्ही कधी बघा खडकवासला नॅशनल डिफेन्स अकॅडमी, अतिशय सुंदर असा प्रिमायसेस आहे, प्रेरणादायी असं स्थान आहे. आणि तिथं आपल्याला राहायला मिळणार आहे आणि प्रशिक्षण घेणार आहोत. नो डाऊट प्रशिक्षण हे थोडंसं खडतर असतं, पण शेवटी तुम्हाला एक अधिकारी म्हणून घडवलं जाणार आहे आणि त्यासाठी म्हणून हे प्रशिक्षण आहे.
नक्कीच. आपण सर आता प्रशिक्षणाबद्दल जाणून घेतलं, पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना पुढचं मार्गदर्शन तुम्ही करावं अशी मी तुम्हाला विनंती करते. प्रेक्षको, एक छोटीशी विश्रांती घेतोय आणि NDA बद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. आपण संवाद साधतो आहोत श्री महेश कुलकर्णी सरांशी, जे सावरकर IAS स्टडी सर्कलचे संचालक म्हणून काम पाहतात. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM योर ओन रेडिओ आणि आज आपण संवाद साधतो आहोत श्रीयुत महेश कुलकर्णी सर यांच्याशी, जे सावरकर IAS स्टडी सर्कलचे संचालक म्हणून काम पाहतात. सर, जनरली बघितलं जातं की अधिकारी लेवलला किंवा आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जनरली मुलींचा सहभाग कमी असतो. मुलांना जास्ती प्राधान्य दिलं असतं, कारण ते थोडं एक शारीरिक सामर्थ्य म्हणा किंवा असं काही गोष्टी आहेत. पण आता जर सगळ्या क्षेत्रात मुली कार्यरत आहेत, तर या क्षेत्रात तिन्ही फील्डमध्ये मुलींनी का येऊ नये, किंवा मध्ये सुद्धा मुलींना मग परवानगी देण्यात आली होती, तर या मुलींच्या अनुषंगाने तुम्ही काय मार्गदर्शन कराल? पूर्वी अशी अट होती की NDA कोण जॉईन करू शकतं, तर 16 ते 19.5 या वयोगटातले अनमॅरिड मेल असं लिहिलं होतं त्यांनी त्यावेळेला. पण नंतर मग तो अनमॅरिड शब्द काही काळाने काढून टाकला, पण 2011-12 पर्यंत हा शब्द तिथं होता. पण ते फक्त पुरुषांसाठीच होतं. पण नंतर 21 पासून हे मुलींना पण इथं अलाउड केलेलं आहे आणि मुली सुद्धा आता NDAची परीक्षा देऊ शकतात ज्या सक्षम आहेत. कारण NCC मध्ये मुली काम करतात, सैन्य दलामध्ये सुद्धा स्त्रियांचा मोठा विभाग आहे. आजकाल आपण जे समानतेचं युग बघतोय, तर त्या अनुषंगाने एक सोपा प्रश्न आहे की देशाच्या राष्ट्रपती जर का महिला होऊ शकतात, तर डिफेन्समध्ये त्या का नाहीत, आणि त्या अनुषंगाने इथं जागा दिलेल्या आहेत. आणि आपल्या भारताची परंपरा अशी आहे, म्हणजे मी भारताविषयी बोलेन कारण मला तेवढंच माहिती आहे की आपल्याला राजा महाराजांची परंपरा होती आणि त्यामध्ये प्रत्येक राजकन्येला, हे म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणा किंवा आधीच्या काळात सुद्धा, प्रत्येक घरात मुलगी जन्माला आली तर तिला लढवय्या केलेल्याच असायचं प्रत्येकाने. तर अशी परंपरा आपल्याला आहे. म्हणजे झाशीची राणी म्हणूया, अहिल्याबाई होळकर म्हणूया, अशा ज्या राजकन्या झालेल्या आहेत की त्यांना स्वतः त्या लढवय्या होत्या. मग आताच्या मुली लढवय्या का असू नये, असा हा प्रश्न आहे. तर त्या दृष्टीने कसं आहे माहिती, इतिहासामध्ये आपल्याकडे जे दाखले आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर इतिहासाचं थोडंसं आणखीन नॉलेज असेल, तर औरंगजेबासारख्या धुरंधर राजकारण्याला महाराणी ताराबाईंनी बघा, त्या कुठेही मॅचिंग नाही आहेत. म्हणजे जर बघितलं गेलं तर वय म्हणाल तर त्या एकदम यंग आहेत. औरंगजेब म्हणजे मुरलेला राजकारणी आहे, आणि अशा वेळेला महाराणी ताराबाईंनी नेतृत्व करत ज्या रीतीने तोंड दिलं, आणि नुसतं तोंड नाही दिलं, शेवटी इथं गाडलं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर त्यामुळं जे जुने पॅरामीटर्स आहेत, म्हणजे आता कितीतरी पॅरामीटर आहेत. जसं मी शिवाजी महाराजांचं जर उदाहरण घेतलं, तर ज्यावेळेला त्यांनी पहिला किल्ला जिंकला, तर तेव्हा त्यांचं वय 16 होतं. म्हणजे आमच्या आजच्या कॅटेगरीमध्ये ते बसणारच नाहीयेत. NDAला येण्यासाठी वयोमर्यादा आहे 16 ते 19.5. म्हणजे आमचं प्रशिक्षण या वयात सुरू होतं. त्यावेळेला महाराजांनी पहिला किल्ला जिंकला होता, राज्यकारभार डायरेक्ट सुरू केला होता. तर त्यामुळे हे रेफरन्सेस नाही लावतात. परंतु आपण एवढं म्हणू शकतो की आजच्या नियमानुसार स्त्रियांना आता अलाउड केलेलं आहे या सगळ्यामध्ये. तर त्यामुळं मी अधिकाधिक मुलींना ही विनंती करेन की त्यांनी हा मार्ग स्वीकारावा करिअरसाठी म्हणून. हे एक चांगली संधी आहे, कारण हे देशाचा सन्मान आहे. लक्षात ठेवा, तुम्ही ह्या सेवेमध्ये जेव्हा येता, 2 प्रकार आहेत. एक भरती म्हणून जाता येतं आणि दुसरं म्हणजे अधिकारी म्हणून. तर हा जो प्रकार मी तुम्हाला आता सांगतोय, याच्यामध्ये तुम्ही सैन्य दलातच जाणार आहात, परंतु अधिकारी म्हणून जाणार आहात. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं, म्हणजे ज्यांच्या नावाने आम्ही स्मारक आहे किंवा आम्ही जी इन्स्टिट्यूट चालवतो, तर त्यांचं एक महत्वाचं वाक्य आहे, महाराष्ट्र हा देशाचा खड्गहस्त झाला पाहिजे. खड्ग म्हणजे तलवार. तर महाराष्ट्र हा देशाचा शस्त्र असणारा हात झाला पाहिजे. त्यांची बरीच स्वप्न आहेत. जसं सिंधू नदीला मुक्त करायचं सगळ्यात महत्वाचं स्वप्न आहे. आणि ते म्हणतात की बाकी सगळं भारत विसरला तरी महाराष्ट्र सिंधू नदीला मुक्त करण्यात विसरणार नाही. हे काम महाराष्ट्र परत एकदा करणार आहे. परत एकदा करणार म्हणतो, आधी कोणी केलं होतं. तर आश्चर्य म्हणजे असं आहे की तसं पेशव्यांमध्ये तसं फार
चुकीच्या पद्धतीत नाव घेतलं जातं, परंतु रघुनाथराव पेशवे, राघव भरारी म्हणतो आपण, त्यांनी अटकेपार झेंडे लावलेत. अटकेपार झेंडे हे शब्द तर माहिती आहेत. आता नकाशावर अटक कुठे आहे ते बघा, तुमच्या लक्षात येईल की सिंधू नदी पार करून आपल्या फौजा पलीकडे गेलेल्या आहेत. तर हा इतिहास हा प्रेरणादायी आहे. आणि अशा वेळेला आपल्याला सैन्य दलात जाऊन अशा काही गोष्टी आपल्याला करायच्या. आता ह्यासाठी म्हणून तुम्ही सैन्य दलात जेव्हा जाणार आहात तेव्हा मनामध्ये स्वप्न हे ठेवायचं की महाराष्ट्र हा देशाचा खडगहस्त झाला पाहिजे. परंतु दुर्दैवाने आमच्या लोकांना ह्या परीक्षांची माहिती कमी असते. साधारणतः जे लोक या डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये आहेत त्यांना माहिती असते, पण सर्वसामान्य जनतेमध्ये अजूनही ही माहिती तेवढी नाहीये. आता मी आचार्य FM ह्यासाठी मी अभिनंदन करेन की त्याने हा महत्वाचा विषय घेतलेला आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की ही परीक्षा द्यायची आहे. आणि आपण आता सगळ्यांनी मिळून ह्या परीक्षेची ज्यांच्या ज्यांच्या शारीरिक क्षमता आहेत, लक्षात ठेवा हे प्रत्येकाचं काम नाहीये, पण ज्यांच्या ज्यांच्यामध्ये ह्या शारीरिक क्षमता आहेत आणि जिद्द जबरदस्त लागते, महत्वाकांक्षा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह मेंटॅलिटी ज्याला म्हणतो आपण की सकारात्मक मानसिकता. आणि मग पुढचं वाक्य तुम्हाला माहितीच आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. भगवंताचे अधिष्ठान पाहिजे हे तर आलं, पण सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही सुरुवात केली पाहिजे. सुरुवात करताना पराजयाचा विचार करून सुरुवात करायची नाही. भगवान श्रीकृष्णाने जे सांगितलेलं आहे की युद्ध करायचं, कर्मण्यवाधिकार असते, तर हा प्रकार इथं लक्षात ठेवायचा आणि ह्या परीक्षांची सिद्धता ही सुरू करायची. नक्कीच. आणि मला वाटतं तुम्ही आपल्या सावरकर स्मारकाच्या मध्ये जे IAS स्टडी सर्कल आहे त्याची थोडीशी माहिती सांगावी, कशा प्रकारे तुम्ही तिथे प्रशिक्षण देता आणि तुमचाही कॉन्टॅक्ट नंबर शेअर करावा आपल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे ते तुम्हाला संपर्क करू शकतील. चालेल. पहिला भाग असा आहे की सावरकर स्मारकाच्या वतीने बघा, हे सावरकर स्मारक ज्या वेळेला मी म्हणतो तर ते म्हणजे असं म्युझियम वगैरे काही नाहीये. तुम्ही, माझी एक विनंती आहे की ज्यांना शक्य असेल त्यांनी गुगल मॅपवरती बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर. तर हे सावरकरांच्या विचाराला कृतीत आणण्यासाठी करण्यात आलेली ही एक मोठी संस्था आहे. तर ह्या ठिकाणी शस्त्र सामर्थ्य याचं फार मोठं अभ्यास आहे की इथं एअर रायफल, धनुष्यबाण म्हणजे धनुर्विद्या, तायक्वांडो, बॉक्सिंग, त्याच्यानंतर ते तलवारबाजी वगैरे असे काय काय खेळ असतात. तर अशा विविध, बॉक्सिंग आहे महत्वाचं, व्यायामशाळा आहे. तर अशा सगळ्या शारीरिक सामर्थ्य संपन्न लोकांना घडवण्यासाठी म्हणून इथे हा भाग आहे. पण फक्त एवढंच नसतं, कारण कला नसेल माणसाकडे तर काही उपयोग नाही. म्हणजे त्याला असं संस्कृतमध्ये काहीतरी श्लोक आहे, नक्की आठवत नाही, पण ज्याच्याकडे कला नाही तो बिनशेपटाचा प्राणी असं समजा. तर त्यामुळे आमच्याकडे कला विभाग पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं असतं वाचन. वाचाल तर वाचा, त्यामुळे इथं वाचनालय पण आहे. आता ह्या वतीने आम्ही 2 भागात प्रशिक्षण देतो. पहिलं आहे ते म्हणजे निःशुल्क. हे प्रत्येकाला जमलं पाहिजे. प्रत्येक जण, आता हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, तुम्ही महाराष्ट्राच्या, जगाच्या कुठच्याही कोपऱ्यात राहत असाल तर प्रत्येक वेळेला तुम्ही दादरला येणार नाही. आणि त्यामुळं सावरकर स्मारकाच्या वतीने युट्यूब वाहिनी आहे, सावरकर IAS स्टडी सर्कल. इंग्लिशमध्ये टाईप करा सावरकर आणि IAS टाईप करेपर्यंत तुम्हाला सजेशनमध्ये येईलच ते. तर सावरकर IAS स्टडी सर्कलवर संपूर्ण अभ्यासक्रम निःशुल्क आहे. त्याच्या परीक्षा, त्या परीक्षांची उत्तरं, अनालिसिस संपूर्णतः निःशुल्क आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला एक क्रमांक सांगतोय आता, 9221849650. मी परत एकदा सांगतो, 9221849650. ह्या क्रमांकाला व्हॉट्सअपवर तुमचं नाव फक्त पाठवायचं की तुम्हाला ऑटोमॅटिक रिस्पॉन्समध्ये एक लिस्ट येणार आहे. तर लिंक येणार आहे. ही लिंक क्लिक केली की तुम्हाला सगळी लेक्चर्स सिक्वेन्शियली अरेंज केलेली मिळणार आहेत. फक्त ती लिंक बघायची, ओपन करायची आणि स्क्रोल करत एक एक व्हिडिओ बघत जायचं. 8 व्हिडिओ झाले की परीक्षा, त्याचं उत्तर, त्याचं अनालिसिस. तर ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला संपूर्ण जेवढ्या गोष्टी लागणार आहेत, पेपर 2 साठीचं मार्गदर्शन इथं आहे. पेपर 1चं मार्गदर्शन होत नाही ते, कारण पेपर 1 खूप वास्ट आहे आणि जनरली असं असतं की 11वी 12वीची मुलं जी आहेत तर ती ऑलरेडी वेगवेगळे क्लास लावलेले असतात. तेच मॅथ्स मी तिथे शिकवणार, तेच मॅथ्स इथे शिकवणार, परत तेच कॉलेजमध्ये होणार, तर तो वेळेमध्ये पण बसत नाही. तर त्यामुळे जे 600 गुणाचा पेपर 2 आहे त्यासाठी मात्र मार्गदर्शन
इथं निशुल्क उपलब्ध आहे. आता जर तुम्हाला प्रत्यक्ष येऊन शिकायचं असेल, कारण शेवटी किती म्हटलं तरी प्रत्यक्ष आल्यावरचा भाग वेगळा असतो, तर ते सशुल्क मार्गदर्शन आहे. तुम्हाला जो नंबर तुम्हाला मी दिलेला आहे त्या क्रमांकावर चौकशी केली, त्याच्यावर तुम्हाला एक ई ब्रॉशर येईल आणि ती माहिती तिथं मिळेल तुम्हाला. अच्छा, मला आता चर्चेदरम्यान असं विचारावंसं तुम्हाला वाटतंय की आपल्या महाराष्ट्रातली मुलं जनरली पोलीस दलात जास्ती पोलीस भरतीकडे जास्ती वळतात आणि या NDA आणि CDS त्यांना कमी मार्गदर्शन असतं. तर आणि महाराष्ट्रातल्या मुलांची कॅपॅसिटी सुद्धा चांगली आहे, ते सामर्थ्यवान आहेत आणि ती बुद्धिमत्तेने सुद्धा हुशार आहेत. तर ही मुलं कमी प्रमाणात आपल्याला आढळतात. कम्पेअर टू इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातली मुलं ह्या NDA आणि CDS कडे कमी वळतात किंवा त्यांना एक माहिती कमी असते किंवा आपण म्हणतो जसं गावागावामध्ये हे सगळं NDA आणि CDSचं मार्गदर्शन पोहोचत नाही. तर अधिकाधिक हा टक्का वाढण्यासाठी महाराष्ट्रातल्या मुलांनी या अधिकारी लेवलच्या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हायचं असेल तर नेमकं त्यांनी काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट अशी की याची सुरुवात ही शाळा आणि महाविद्यालयांकडून होणं हे जास्ती गरजेचं आहे. कारण कित्येकदा मला असं लक्षात आलेलं आहे की शालेय शिक्षक किंवा जे महाविद्यालयीन शिक्षक आहेत त्यांना पण या स्पर्धा परीक्षांविषयी विशेष अशी माहिती नसते. काही सन्माननीय अपवाद वगळले तर. परंतु दुसरा जो भाग आहे की इथं मुलांवरती हायलाईट केलं गेलं पाहिजे. आता जनरली असं होतं की जे आपल्या महाराष्ट्रातले बऱ्याच मोठ्या ठिकाणून आर्मीमध्ये लोक जातात किंवा पोलीस दलात आहेत तुम्ही जसं म्हणालात, तर त्यांना ह्या परीक्षाची म्हणजे त्यांच्या मुलांना ह्या परीक्षांची माहिती असते. परंतु जो सामान्य मानव म्हणतो आपण लेमॅन, तर लेमॅन पैकी लोकांना फार कमी जणांना अशा काही परीक्षा आहेत हेच माहित नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण अधिकारिक, आता हा जो तुम्ही उपक्रम घेतला हा खूप चांगला आहे, तो आणखीन कसा वाढवता येईल की मुलांना परीक्षेची माहिती करून दिली गेली पाहिजे. की वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये जर या परीक्षांविषयीची चर्चासत्र आयोजित करण्यात आली आणि तुम्हाला ही परीक्षा देऊन बघायची. आता दुसरा एक गैरसमज आपल्या लोकांमध्ये असतो, विशेषतः तुम्हाला माहिती असेल तर जे लोकसंख्येचं धोरण आपल्या देशात आखलं गेलं त्यानंतर हम दो हमारे दो किंवा हम दो हमारा एक, आणि मग बऱ्याच पालकांचं म्हणणं असतं की माझं एकुलता एक आहे, मी त्याला सैन्यात कशाला घालू. तर आमच्या इथे सावरकर स्मारकात एक रिटायर्ड आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर, तर ते नेहमी सांगतात, ते मला तुम्ही असं करा, अख्ख्या भारतात रस्त्यावरती अपघातात मृत्यू पडणाऱ्यांची संख्या काढा आणि त्याच एका वर्षात सैन्य दलात म्हणजे सगळ्या तिन्ही एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी तिघांमध्ये मिळून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या काढा. तुमच्या लक्षात येईल की रस्त्यावरच्या अपघातात मेलेल्यांची संख्या खूप खूप जास्ती आहे. मग तुम्ही रस्त्यावरचा प्रवास करणं सोडाल का? नाही. तर तसं आहे. दुसरी गोष्ट अशी असते की आपल्यासमोर काही गैरसमज असतात. म्हणजे मध्यंतरी एकाने विचारलं होतं, एका सैनिकाची मुलाखत होती, तर त्याला विचारलं होतं असं की तुम्ही बॉर्डरला असता, तर हो, म्हणे ते विधी वगैरे करायला तुम्ही कसे जाता, म्हणजे समोर बंदूक रोखून असताना. तर ते म्हणाले अरे बाबा असं नसतं, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर हा गैरसमज असतो की बॉर्डरला म्हटलं अशी बंदूक रोखूनच उभे राहिलेले आहात, तर त्या फक्त चेकपोस्ट असतात आणि तुम्ही चेकपोस्टवर थांबायचं असतं. तर मी स्वतः काही बॉर्डरच्या चेकपोस्टना व्हिजिट BSFच्या परवानगीने आम्ही गेलो होतो. तर असं काही नसतं, ते रिलॅक्स असतात. फक्त कधी काम करायचं असतं त्यांना, जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असेल त्यावेळेला. आणि नाहीतर ह्या सेवेमध्ये खूप म्हणजे त्याच्यात असं काही प्रकार नाहीये की माणूस तिथे गेला की डायरेक्ट मृत्युमुखी पडणार, तर अशातल्या गोष्टी नाहीत. दुसरा प्रकार असतो ते म्हणजे आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांना आठवून बघायचं की ज्यावेळेला ते अफजल खानाला भेटायला जाणार होते त्यावेळेला कितीतरी गोष्टी, म्हणजे जवळपास सगळ्याच गोष्टी त्यांच्या विरोधातल्या होत्या. बरं, त्याच्या आधी कस्तुरी रंगाचं उदाहरण त्यांच्या समोर होतं की अफजल खानाने कशा रीतीने कस्तुरी रंगाला मारलेलं होतं. परंतु त्यांची मानसिकता त्यावेळेला काय असेल की मी पूर्ण खबरदारी घेऊन चाललोय, मी पूर्ण योजना तयार केलेली आहे आणि मी चाललोय ते मारायला चाललोय. तर हा जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे, ज्याला इंग्लिशमध्ये हे लोक किलिंग इन्स्टिंक्ट म्हणतात, तसं असणाऱ्यांनीच इथं डिफेन्समध्ये यावं. तर हे मात्र आवश्यक आहे की आपल्याला, कारण काय असतं सांगतो, एक कमकुवत मनाचा माणूस जर त्याच्यात गेलेला असेल तर तो बाकीच्यांचं मनोधैर्य खच्ची करतो. तर त्यामुळे इथं गेलंच पाहिजे. आपण असा एक सिद्धांत करायचा की ज्यांना ज्यांना शारीरिकदृष्ट्या शक्य असेल, म्हणजे शारीरिकदृष्ट्या शक्य म्हणजे तुम्हाला सांगतो की जसं सांगितलं होतं की नी जॉईंट आहे किंवा फ्लॅट फूट आहे,
तरी ते लोक घेत नाहीत. कलर ब्लाइंड आहे, तुमच्याकडे बुद्धिमत्ता उच्च प्रतीची आहे पण कलर ब्लाइंडनेस आहे, मायनर कलर ब्लाइंडनेस जरी असेल तरी डिटेक्ट केलं जातं ते. तर अशा वेळेला मग जाणं शक्य नाही. त्यावेळेला दुसरा मार्ग आहे, तो मी पुढच्या व्याख्यानामध्ये सांगेन. परंतु इथे मात्र आपल्याला नक्की जायला हरकत नाही. याच्यासाठी प्रयत्न करणं आणि सगळ्यात महत्वाचं काय तर मी परत एकदा सांगतो की upsc.gov.in या संकेतस्थळावर जायचं. त्याच्यावर परीक्षांचं टाइम टेबल येतं. दर वर्षाच्या सुरुवातीला ते पूर्ण वर्षाच्या परीक्षा, त्यांची डेट ऑफ नोटिफिकेशन, फॉर्म भरायची डेट सगळं त्याच्यावर असतं. आणि आता सगळं ऑनलाईन जमाना आहे. पूर्वी हा त्रासदायक प्रकार होता, स्पीड पोस्टनी पाठवा वगैरे, पण आता सगळं ते सगळं ऑनलाईन आहे. तर त्याप्रमाणे फॉर्म भरायचा, तुमचं अकाउंट जनरेट करायचं, तुम्हाला आय कार्ड पण तसंच येतं, सगळं ऑनलाईन मिळतं. तर त्यामुळे इथं आपल्याला हे महत्वाचा भाग आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितलंय की संपूर्ण भारत स्वतंत्र झाल्याखेरीज शांत बसायचं नाही. 2/3 भारत स्वतंत्र झालेला आहे. 2/3 भारत स्वतंत्र झालेला आहे, परंतु 1/3 भारत अजूनही स्वतंत्र व्हायचा बाकी आहे. आमचे सन्माननीय भगतसिंग ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बळी गेलेत, त्यांनी बलिदान दिले, ते भगतसिंग साहेब लाहोरचे आहेत. स्वतंत्र झाले का विचार करायचा. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जायचंय, ही मनाचा निर्धार करून एनडीएची परीक्षा द्यायला यायचं. परंतु आता आपण हा इंटरव्ह्यू घेतोय, पण काही विद्यार्थी आपल्या बरोबर असे असतील की ज्यांची वय बसत नाही, किंवा आता ज्यांचं झालेलं आहे 12वी होऊन गेलेलं आहे, ग्रॅज्युएशनला ते आलेली आहेत मुलं. मग अशा वेळेला काय करायचं, तर पुढच्या व्याख्यानात मी त्याची पण माहिती देणार आहे. तर नक्कीच मित्रांनो, आज आपण एनडीए विषयी जाणून घेतलं, म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी विषयी जाणून घेतलं श्रीयुत महेश कुलकर्णी सरांकडनं. अजय सावरकर IAS स्टडी सर्कलचे संचालक म्हणून काम पाहतात. पुढील भागात पुन्हा भेटूया आणि CDS म्हणजेच कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस विषयी जाणून घेऊया. तुम्ही तोवर ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. महेश सर, आज तुम्ही आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात, तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. प्रेक्षक, पुढील गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये महेश कुलकर्णी सरांना आपण भेटणार आहोत आणि CDS विषयी जाणून घेणार आहोत. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद. आचार्य